पहिल्याच पावसात मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोची दैना झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं। वरळी मेट्रो स्थानकामध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं। तर विशेष म्हणजे मेट्रो 3च्या मुंबई सेंट्रल ते वरळी या 3.55 किलोमीटरचं काम तुर्किश कंपनी डोगस आणि सोमा एंटरप्राइजेसला 3000 कोटींचं कंत्राट या कामासाठी देण्यात आलं। डोगस ही तुर्किश कंपनी असून भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिला। त्यानंतर देशभरात तुर्किश कंपनीच्या विरोधात वातावरण आहे। दरम्यानच विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबी तर बीसीएनं एअरपोर्ट सर्व्हिस इंडियाचं काम थांबवण्याचे आदेश दिले होते। त्याला मुंबई हायकोर्टानं कालच स्थगिती दिली। मात्र वरळीमधील ॲक्वा मेट्रोची झालेली दाणादाण पाहता आणि पाकिस्तानला उघड समर्थन करणाऱ्या तुर्किश कंपनी डोगसला हे काम देण्यात आलेलं आहे। काम दिलं तेव्हा तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा नव्हता। मात्र आता या सर्व घडामोडींनंतर पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशातील कंपन्यांना भारतातील मोठी कामं देणं कितपत योग्य आहे असा सवाल विरोधक उपस्थित करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।